शेतजमिनीचे वाद असू देत, रस्त्यांचे रेंगाळलेले प्रश्न असू देत किंवा मग वारसा हक्कांची गुंतागुंतीची प्रकरणे, महसूल कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली ही प्रकरणं आपल्या सर्वांसाठीच नेहमी एक मोठी डोकेदुखी ठरत आली आहेत, बरोबर ना? पण आता या विलंबावर एक कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने नुकताच म्हणजे 14 मे 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. खरं सांगायचं तर हा एक शासन निर्णय संपूर्ण अर्धन्यायिक कामकाजाचे चित्र बदलून टाकणारा गेम चेंजर ठरणार आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण शासनाच्या याच नवीन मानक कार्यपद्धतीवर म्हणजेच SOPवर अगदी सोप्या भाषेत प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. महसूल प्रकरणांना एवढा वेळ का लागतो? हा प्रश्न अगदी बांधावरच्या शेतकऱ्यांपासून ते महसूल अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच कधी ना कधी सतावतोच. कधी सुनावणीसाठी तारीख पे तारीख मिळते, तर कधी समोरच्या पार्टीला नोटीसच वेळेवर पोचत नाही. याच जुन्या, संथ आणि कंटाळवाण्या प्रक्रियेला गती देण्यासाठी हा नवीन शासन निर्णय एक संजीवनीच ठरणार आहे. तलाठी मित्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. आमचा उद्देश तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचे ऑनलाईन, ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके काय पाहणार आहोत? तर आपण नवीन SOPची ओळख, जुन्या प्रकरणांमधील मुख्य त्रुटी, सुनावणी आणि नोटीसचे कडक नियम, आदेशाची रचना, सर्वांच्या जिव्हाळ्याचा क्षेत्रस्थ आणि दरखास्त विषय आणि शेवटी डिजिटल कामकाज या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, नवीन SOPची ओळख. आता बघा, शासनाचा हा निर्णय काढण्यामागचा मुख्य हेतू काय आहे? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत चालणाऱ्या प्रकरणामध्ये संपूर्ण राज्यभरात एक समानता आणणे. शासनाला केवळ कागदावरचे नियम बदलायचे नाहीयेत, तर संपूर्ण महसूल यंत्रणाच आधुनिक करायची आहे. कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणे, न्याय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आणि अधिकाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेणे, जेणेकरून आदेशांची वेळेत अंमलबजावणी होईल आणि संपूर्ण यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी वाढेल. पुढे जाऊया दुसऱ्या भागाकडे, प्रकरणांमधील मुख्य त्रुटी. ही एवढी कडक नियमावली आणायची वेळच का आली? कारण जुन्या कार्यपद्धतीत काही सिस्टमिक त्रुटी होत्या, ज्या शासनाच्या निदर्शनास आल्या. अनेकदा सुनावणी घेताना नैसर्गिक न्यायतत्वांचे काटेकोर पालन होत नसे. प्रकरणातील वस्तुस्थितीचा पूर्ण विचार न करता कायद्याचा आधार नसलेले स्वच्छंद निर्णय म्हणजे आर्बिट्ररी डिसिजन्स दिले जायचे. अपूर्ण अर्ज छाननी न करताच स्वीकारले जायचे. यामुळेच उच्च न्यायालयात अपिलांची संख्या प्रचंड वाढली. या चुकीच्या पद्धतींना आता कायमचा आळा घातला जाणार आहे. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, सुनावणी आणि नोटीसचे नियम. इथून पुढे सुनावणीची प्रक्रिया कोणाच्याही सोयीनुसार किंवा मनमानी पद्धतीने चालणार नाही. वेळेचं एकदम पक्के नियोजन असणार आहे. कोणतेही अपील किंवा अर्ज आता फक्त कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 ह्याच वेळेत समक्ष दाखल करावे लागतील. अधिकाऱ्यांनाही आठवड्यातून किमान 2 दिवस फक्त सुनावणीसाठीच राखून ठेवावे लागतील. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे सुनावणी पूर्ण झाल्यावर जास्तीत जास्त 8 आठवड्यांच्या आत अंतिम आदेश देणे अधिकाऱ्यांवर कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. यात अजून एक अतिशय कडक नियम आलाय. यापुढे कोणत्याही प्रकारात विनाकारण तारखा मिळणार नाहीत. सुनावणीच्या तारखा पुढे ढकलण्याची सवय आता मोडावी लागेल. योग्य आणि लेखी कारण असेल तरच संपूर्ण प्रक्रियेत जास्तीत जास्त एकदाच सुनावणी तहकूब करता येईल. होय, फक्त एकदाच, आणि तेही आजारपण किंवा नैसर्गिक आपत्ती अशा अगदीच आटोक्याबाहेरच्या कारणांसाठी. तसेच नोटीस बजावण्याच्या पद्धतीत मोठा बदल झालाय बरं का. आता नोटीस स्पीड पोस्ट किंवा RPADद्वारेच पाठवणे अनिवार्य आहे. समक्ष हातात नोटीस देणे हा फक्त एक अतिरिक्त पर्याय असेल. जर एखादा पक्षकार सुनावणीला हजर नसेल तर ती स्पीड पोस्टची पोहोचपावती हाच कोर्टात ग्राह्य कायदेशीर पुरावा मानला जाईल. यामुळे मला नोटीस मिळालीच नाही अशी सबब आता कुणालाही सांगता येणार नाही. चौथा भाग, आदेशाची रचना आणि नियम. अनेकदा आपण पाहतो की स्थगनादेश किंवा स्टे ऑर्डर्स विनाकारण दिले जातात, ज्यामुळे प्रक्रियेला उगाचच विलंब होतो. नवीन कार्यपद्धतीनुसार कोणत्याही अधिकाऱ्याला स्थगिती आदेश द्यायचा असेल तर 3 प्रमुख निकषांचं पालन करावंच लागेल. यातला पहिला निकष आहे प्रथमदर्शनी प्रकरण म्हणजेच प्रायमा फेसी. याचा अर्थ असा की उपस्थित केलेला प्रश्न हा खरोखरच महत्त्वाचा आणि कायदेशीर असावा, तो क्षुल्लक किंवा टाइमपास असू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे कायद्याने आवश्यक आहे हे सुरुवातीलाच सिद्ध व्हावे लागते.
दुसरा निकष आहे सोयीचा समतोल म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर तराजूच्या दोन्ही बाजू बघणे. स्थगिती आदेश दिल्यास अर्जदाराचे किती नुकसान टळेल आणि त्याच वेळी तो आदेश दिल्यास समोरच्या बाजूचे किती नुकसान होईल याचा तुलनात्मक अभ्यास करणे. हे कायदेशीर मुद्दे थोडे गुंतागुंतीचे वाटू शकतात, पण ते आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेत आहोत. अशीच उपयुक्त आणि अचूक माहिती पुढेही मिळवण्यासाठी तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तिसरा निकष म्हणजे अपरिमित नुकसान किंवा इररिपेरेबल लॉस. म्हणजेच जर स्थगिती आदेश दिला नाही तर असे नुकसान होईल जे भविष्यात पैशाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने भरूनच काढता येणार नाही. समजा एखाद्या ऐतिहासिक वास्तूची किंवा जुन्या इमारतीची पाडापाडी होत असेल तर ते नुकसान पैशाने भरून निघेल का? नाही ना. या 3 निकषांची पूर्तता झाल्यावरच आता स्टे दिला जाईल. पाचवा मुद्दा जो आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, शेतरस्ता आणि दरखास्त. गावोगावी शेतरस्ते आणि जमिनीच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असतात. इथं बऱ्याचदा कायद्यांची गल्लत होते बघा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 आणि मामलेदार न्यायालय अधिनियम कलम 5 यातील फरक आता स्पष्ट करण्यात आलाय. नवीन रस्ता मागणे आणि अस्तित्वात असलेल्या पारंपरिक रस्त्यावरील अडथळा दूर करणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अधिकाऱ्यांनी मागणी तपासूनच योग्य त्या कायद्याखाली सुनावणी घ्यायची आहे. शिवाय रस्ता खुला करताना जिओ टॅगिंग करून फोटो घेणे आता एकदम सक्तीचे झाले आहे. तसेच दिवाणी न्यायालयाकडून येणाऱ्या जमिनीच्या वाटपाच्या प्रक्रियेला, ज्याला आपण दरखास्त म्हणतो, त्यालाही आता प्रचंड गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हुकूमनामा आल्यावर तो अवघ्या 7 दिवसांच्या आत तहसीलदारांकडे पाठवणे आता बंधनकारक आहे. त्यानंतर तहसीलदार कायदेशीर पडताळणी करतील आणि तुकडेबंदी कायद्यात बसत असेल तरच मोजणीसाठी प्रकरण पुढे पाठवतील. यामुळे वर्षानुवर्ष धुळखात पडलेल्या वाटपाच्या फाईल्स आता वेगाने निकाली निघतील. आणि आता आपला शेवटचा 6वा मुद्दा, डिजिटल कामकाज आणि पारदर्शकता. आता सगळं काही डिजिटल होत आहे. महसूल कार्यालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची EQJ कोर्ट्स प्रणालीत नोंद घेणं मस्ट आहे. शिवाय सर्व अंतिम आदेशांवर डिजिटल स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार आता सर्व अर्धन्यायिक आदेश देवनागरी मराठी लिपीतच देणे सक्तीचे करण्यात आले आहे. आदेशाचा सारांश इंग्रजीत लिहिण्यावर आता शासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. जाता जाता एक अतिरिक्त माहिती, बेकायदेशीर गौणखनिज उत्खननाबाबतही नवीन निर्देश आलेत बरं का. इथून पुढे पंचनामा हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 103 नुसारच करावा लागेल. आणि मोजमापासाठी ड्रोनचा वापर करणे बंधनकारक केले आहे, जेणेकरून कोर्टातही ही कारवाई भक्कमपणे टिकून राहील. तर मंडळी, 14 मे 2026च्या या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाचे हे होते सविस्तर विश्लेषण. यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या कामात नक्कीच स्पष्टता येईल आणि आपल्या शेतकरी बांधवांना जलद न्याय मिळेल याची मला खात्री आहे. हे अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अशाच अचूक माहितीसाठी तलाठी मित्र या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपले काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास कॉमेंट करायला अजिबात विसरू नका.